नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे. आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, आता या ठिकाणी सुरुवातीला एक आनंदाची बातमी सांगतो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विशेष म्हणजे एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती इथे तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे मध्येच व्हिडिओ सोडू नका. आता एक छोटीशी विनंती, जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचत राहील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल एक महत्त्वाचा प्रश्न सोडवणार आहोत. एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कधी खात्यामध्ये येणार हे सगळ्यांना जाणून घ्यायचे आहे, पण त्यापेक्षा आधी एक खास अपडेट तुमच्यासोबत शेअर करतो. विशेष म्हणजे आपल्या दिव्यांग बांधवांसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पुढे आलेली आहे, म्हणून आधी तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आणि त्यानंतर एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल आपण सविस्तर बोलूया. आता मोठ्या प्रमाणामध्ये तब्बल 15,000हून अधिक दिव्यांग लाभार्थ्यांना सहाय्यक साधन दिले जात आहे. आता ही योजना प्रत्यक्षामध्ये कशी मदत करते हे समजून घेतलं तर तीच महत्त्वाचं सुद्धा आपल्याला स्पष्ट होईल. आता संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र या कामात पुढे आहे. इथे दिव्यांग व्यक्तींना केवळ साधन नाही तर उपचार, मार्गदर्शन आणि वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यावर सुद्धा भर दिला जातो. अनेकांसाठी हे केंद्र खरंच एक आधार बनलेला आहे. आणि एक आणखी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, या केंद्राच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी वयाची कोणतीही अट ठेवलेली नाही, त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोणत्याही दिव्यांग व्यक्ती या सुविधांचा फायदा घेऊ शकतात. म्हणूनच जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी संभाजीनगर जिल्ह्यामधील असेल तर ही माहिती नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा. म्हणूनच एक विनंती, हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील रहिवासी असाल किंवा नसाल तरी सुद्धा ही माहिती तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरू शकते, कारण सहाय्यक साहित्य वाटपांचा जो कार्यक्रम सुरू झालेला आहे तो फक्त एका जिल्ह्यापुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातील संपूर्ण दिव्यांग बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आलेली आहे. मित्रांनो, तर आता तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल की नेमके कोणते साहित्य दिले जात आहे आणि संपूर्ण कार्यक्रम कसा चालतो. चला तर मग हे सगळं आपण या सोप्या भाषेत समजून घेऊया. हा कार्यक्रम सामाजिक न्याय व अधिकारातील मंत्रालयांच्या दिव्यांग सशक्तीकरण विभागामार्फत राबवला जातो. या कामासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या माध्यमातून एक विशेष केंद्र चालवलं जातं, जे दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनवण्यासाठी सातत्याने काम करतं. थोडक्यात सांगायचं तर केंद्र काही नवीन नाही. 2014-15 दरम्यान ज्याची स्थापना झाली तेव्हापासून हे केंद्र अनेकांच्या मदतीला हात देत आहे. मित्रांनो, या केंद्राचं नेतृत्व जिल्हाधिकारी करतात, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपाध्यक्ष म्हणून काम करतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाच्या मिळून तब्बल 25 योजना दिव्यांगापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी हे केंद्र सांभाळत. वेगवेगळ्या विभागाची समन्वय साधून प्रत्येक लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवावा यासाठी इथे विशेष प्रयत्न केले जातात. आणि थोडं सविस्तर पाहूया नेमकं काय दिले जाते. केंद्रामार्फत जवळपास 15,000 लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळी सहाय्यक साधली जातात. म्हणजेच की महाराष्ट्रातील 15,000 दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळी सहाय्य साधन पुरवले जात आहे. यामध्ये 3 चाकी सायकल, व्हीलचेअर चालवण्यासाठी लागणारे कुबड्या, श्रवण यंत्र, कृत्रिम अवयव, इतर उपयोगी उपकरणाचा समावेश म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार मदत देण्यावर भर दिला जातो. हा उपक्रम काही एकदा झाला असा नाही. 2015-16 पासून सुरुवात झालेली ही मोहीम सुद्धा सुरू ठेवण्यात आलेली असून 2025-26 या कालावधीमध्ये सुद्धा ही चालू ठेवलेली गेलेली आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हा कार्यक्रम सातत्याने राबवला जातो, त्यामुळे अनेकांना थेट फायदा मिळताना दिसतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल की एवढं साहित्य वाटप नेमके कोणत्या निधीतून होत असते. येथे एक वेगळी गोष्ट पाहायला मिळते. आता आमदाराच्या स्थानिक विकास निधीतून ही मदत दिली जाते. राज्यात अशा प्रकारची योजना राबवणारा छत्रपती संभाजीनगर हा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा ठरत आहे. यामागचं कारण सुद्धा महत्त्वाचं आहे.
केंद्र शासनाकडून होणारी शिबिर साधारणतः 3 वर्षातून एकदा आयोजित केली जातात. त्यामुळे अनेकांच्या वेळेवर मदत मिळवण्यात अडचण येते. हीच अडचण दूर करण्यासाठी इथे वेगळा मार्ग निवडला गेला. आधी नोंदणी करून नंतर आमदारांच्या निधीतून त्वरित साहित्य उपलब्ध करून दिले जाते. यामुळे गरजू व्यक्तींना वाट पाहावी लागत नाही आणि मदत वेळेत मिळते. आता आणखी एक सकारात्मक गोष्ट पाहूया. मागील वर्षी झालेल्या स्वयंरोजगार मेळाव्याचा चांगला परिणाम दिसून आला. त्यातून प्रेरणा घेऊन सुमारे 200 दिव्यांगांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो. तर ही होती दिव्यांगांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची माहिती. आता आपण वळूया संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल संपूर्ण माहितीचा आढावा या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 20 एप्रिल 2026 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीखाली म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही जी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता आहे या ठिकाणी 2500 रुपये वितरण करण्यास सुरुवात करण्यात आली. या स्थितीला मंत्रिमंडळाने हिरवं कंदील दाखवून या ठिकाणी या कामाला वेग दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की संजय गांधी अनुदान योजनेबद्दल जो काही रखडलेला निधी होता तो आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो जाहीर आणि घोषणा करण्यात आलेली आहे. तरी तुम्हाला 1 ते 2 हप्त्यामध्ये हा जो महिना आहे, हा जो हप्ता आहे 2500 रुपये तुमच्या खात्यामध्ये सरकण्याची शक्यता आहे. तर हे होती आजची महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्र.